आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 3. लेखिका आहेत चंदना थोरात. जंगलातील सहलीमध्ये पाहिलेल्या त्या अभद्राविषयी अमानुषपणे त्या पिशाच्याने केलेल्या दीपक, अजय आणि संजयच्या हत्येची बातमी पोलीस इन्स्पेक्टर जाधवांना देत असताना राजूच्या तोंडातून अडखळत शब्दांबरोबरच डोळ्यातून अश्रू उगळत होते. मंगेशची अवस्था फार ढासळून गेली होती. जाधव साहेबांना राजूचे बोलणे पटत नव्हते. राजू आणि मंगेशकडे आळीपाळीने संशयित नजरेने रोखाने बघत खुर्चीवरून उठून करड्या आवाजात म्हणाले, आधीच्या कुठल्या तरी दुश्मनीतूनच तुम्ही तुमच्या मित्रांचा काटा काढला नसेल, कशावरून? असा जाधवांचा चढलेला आवाज ऐकून मंगेशने जोरात मानेचा नकार देत मोठ्याने ओरडला, नाही, आम्ही नाही, त्याने मारला आहे साऱ्यांना. आणि मंगेश लहान मुलांसारखा रडू लागला. ऑफिसातून सोबत आलेल्या कांबळे साहेबांनी राजूची बाजू घेतली. नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मंगेश आणि राजू हे अगदी सरळ साधी माणसं आहेत. तसेच बऱ्याच वर्षापासून दीपक, अजय आणि संजय यांना मीही ओळखत होतो. ते तिघेही राजू आणि मंगेशचे चांगले मित्र होते. कांबळेसारख्या कंपनीतील उच्च पदावरील व्यक्तीने मंगेश आणि राजूची घेतलेली बाजू लक्षात घेऊन जाधव जरा शांत झाले. आपल्या खुर्चीवर बसत समजुतीच्या सुरात म्हणाले, ठीक आहे, तुमच्यासारखी जबाबदार व्यक्ती यांची जबाबदारी घेत आहे तर मी यांच्या जबानीवर विश्वास ठेवतो. राजूकडे पाहून बोलू लागले, राजू, तुझ्या म्हणण्यानुसार त्या तिघांना नरपिशाच्याने मारले आहे. हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, म्हणजेच त्या तिघांची बॉडी सापडत नाही, तोपर्यंत मी त्या तिघांची मिसिंग कंप्लेंट म्हणूनच नोंदणी करून घेतो. पण जोपर्यंत पूर्ण तपास होत नाही, तोपर्यंत राजू आणि मंगेश, तुम्हा दोघांनाही शहराबाहेर जाता येणार नाही. आता सध्या तुम्ही घरी जाऊ शकता. पण हो, अजून एक, जेव्हा कधी पोलिसांना तुमच्या मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही दोघांनीही आमचा निरोप येताच पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची, कळलं का? या आता. कांबळे साहेबांनी इन्स्पेक्टर जाधव साहेबांचे आभार मानले व राजू आणि मंगेशला घेऊन पोलीस स्टेशन बाहेर येऊ लागले. जसे ते बाहेरच्या व्हरांड्यात आले तसे एका अनोळखी व्यक्तीने कांबळे साहेबांकडे बघून मंगेश व राजूला भेटण्याची इच्छा दर्शवली. साहेब, माफ करा, मी तुम्हाला असं थांबवत आहे. मी एक पत्रकार आहे. राहुल माने हे माझं नाव. राजूच्या जवळ जाऊन ते थोडे नम्रपणे बोलू लागले. तुम्ही आता इन्स्पेक्टर जाधव साहेबांबरोबर जे बोलला होता तेव्हा तुमचे म्हणणे चुकून माझ्या कानावर आले. मी तिथे शेजारच्या बाकड्यावर बसलो होतो. मी अधूनमधून पोलीस ठाण्यात येतच असतो. नवीन गुन्हे किंवा अपघात यापैकी काही बातम्या असतील तर त्या इथून मिळतात. अशाच बातम्यांच्या शोधात आलो होतो. पण तुमचे बोलणे कानावर आले. थोड्या अपेक्षेने ओठांवरून जीभ फिरवत तो कांबळे साहेबांना पुन्हा म्हणाला, आत्ता जे राजू बोलला ते खरे आहे का? खरोखर हे लोक जेव्हा जंगलात गेले होते तेव्हा यांचा सामना त्या नरपिशाच्या बरोबर झाला का? आणि यांनी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष त्या पिशाच्याला पाहिले आहे का? कांबळे आश्चर्याने पाहत म्हणाले, तुम्हाला ही सर्व माहिती कशासाठी हवी आहे? तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व जाणून? राहुल स्वतःचे पत्रकार असल्याने ओळखपत्र दाखवत मंगेशला म्हणाला, तुम्हाला खरं वाटत नसेल तर हे माझे ओळखपत्र पाहू शकता. तुम्ही जर हे सगळं मला खरं सांगितलं तर मी ह्या तुमच्यासोबत झालेल्या घटनेचा लेख तयार करून तो वर्तमानपत्रामध्ये आणि मासिकांमध्ये प्रकाशित करेन व त्यामुळे अजून कितीतरी लोकांपर्यंत ही बातमी समजताच त्या भयंकर जागी लोक जाणार नाहीत आणि त्या अभद्रापासून त्या निरपराध लोकांचे प्राणही वाचतील. राजूने मंगेशकडे पाहिले. मंगेशच्या खांद्यावर हात ठेवून मंगेशला म्हणाला, आपण सर्व माहिती यांना देऊयात. आपल्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत तो सैतानच आहे. ही बातमी सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. राजूने आणि मंगेशने जमेल तसे आपल्या शब्दात सांगायला सुरुवात केली. सर्वांनी मिळून सहलीला जाण्यासाठी ठरवलेल्या दिवशी सुरू केलेल्या प्रवासापासून ते जंगलातील आदिवासी पाड्यात सुखरूप परत येईपर्यंत सर्व काही सांगितले. थोडे अडखळत मंगेशनेही थरथरत डोळ्यातील पाणी पुसत भयंकर पिशाच्याचे वर्णन व त्याने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या संजय, अजय आणि दीपकच्या भयानक मृत्यूपर्यंत सर्व हकीकत पत्रकार राहुल यांना सांगितली. राहुलनेही त्या दोघांचे म्हणणे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले. लवकरच हे सर्व जगापुढे येईल असे म्हणत राजूचा मोबाईल नंबर घेऊन वेळ पडली तर पुन्हा भेटेन असे सांगून त्यांचा निरोप घेतला. राहुल जाताच कांबळे साहेबांकडे पाहत हात जोडून मंगेश म्हणाला, सर, तुम्ही आमच्यासाठी पोलीस स्टेशनला येऊन जी आमची मदत केली आहे त्याचे उपकार कसे मानू काही समजतच नाही. राजूही सांगू लागला, पत्रकार राहुल साहेबांची मदत करण्याचे कारण आम्ही आमच्या मित्रांना नाही वाचवू शकलो, पण आता तरी इतरांना तिथे जाण्यापासून परावृत्त करू, त्यांचे प्राण वाचवता येतील. तसे कांबळे साहेबांनीही मान हलवली. आपल्या आपल्या घराच्या दिशेने आपोआप सर्वांची पावलं पडू लागली. 2 महिन्यानंतर
आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे घराकडे निघायला उशीर झाला होता. आवश्यक कागदपत्रे कपाटाच्या खानामध्ये ठेवून बाकीचे आवराआवर करीत असताना अचानक मोबाईल वाजू लागला. त्रासिक मुद्रेने विक्रमने फोनमध्ये पाहिले. अनोळखी नंबर पाहून विक्रमने फोन बंद केला. पुन्हा थोड्या वेळाने परत फोन वाजू लागला. घाईत निघताना पुन्हा त्याच नंबरवरून आलेला फोन बघून विक्रमने जरा डोक्याला आट्या पाडून फोन कानाला लावला. हॅलो हॅलो बोलताच पलीकडून आवाज आला. हॅलो विक्या, कसा आहेस? आपला अशा एकेरी नावाने उच्चार ऐकून 2 मिनिटं काय बोलावे विक्रमला काहीच सुचले नाही. एक अनामिक ओढीने कोण बोलते विक्रमने विचारले. अरे यार, काय आपल्या दोस्ताला विसरलास की काय? अरे मी कृष्णा बोलतोय. कसा आहेस मित्रा? पलीकडून आवाज आला. विक्रमच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. कामामुळे त्रासलेला विक्रमचा चेहरा आता आनंदाने खुलला होता. क्या बात है, काय रे आज अचानक कसा काय फोन केलास एवढ्या वर्षांनी, आणि माझा नंबर कसा मिळवला? उत्साहाच्या भरात विक्रम एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होता. अरे सावकाश, तुझ्या बोलण्याचा उत्साह सांगतो आहे की तू अगदी व्यवस्थित आहेस. आणि हो, किती ते प्रश्न पडलेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण भेटू तेव्हाच देईन. लवकरच भेटण्याचा योग आहे. आपल्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यासाठी तुला आमंत्रण करायलाच मी फोन केला आहे. आपली सर्व गँग येणार आहे, तर तुझी वाट पाहतो आहे. मी कार्यक्रमाची तारीख आणि वेळ सर्व व्हॉट्सअपवर पाठवतो. कृष्णा विक्रमचा उडालेला गोंधळाने हसू आवरत विक्रमशी फोनवर बोलत होता. विक्रमने उत्साहात अरे वा, बरं मग लवकरच भेटू असे बोलून मोबाईल बंद करून खिशात ठेवला. कृष्णाच्या अचानक आलेल्या फोनमुळे विक्रम आपल्या मित्रांच्या कृष्णा, अभय आणि माधव यांच्या आठवणीत हरवला. बऱ्याच वर्षानंतर विक्रमचा आवाज ऐकून कृष्णालाही खूप आनंद झाला होता. विक्रमचा फोन नंबर मिळवण्यासाठी खरोखरच त्याला खूप कसरत करावी लागली होती. कृष्णाला काही वर्ष मागे गेल्यासारखे वाटले. आठवले ते शाळेतले दिवस, त्या जुन्या आठवणी. 5वीत असताना विक्रमची आणि त्याची मैत्री झाली होती. विक्रम शेजारच्या नांदगावातून शाळेला येत असे. कारण त्याचं गाव लहान असल्यामुळे त्याच्या गावात प्राथमिक शिक्षण म्हणजेच फक्त 1ली ते 4थीपर्यंत शाळेचे वर्ग भरायचे. 5वी ते 10वीपर्यंतचे पुढील शिक्षण नांदगावच्या विद्यार्थ्यांना रहमतपूरला येऊन पूर्ण करावे लागे. कृष्णाचे मित्र माधव आणि अभय हे दोघे कृष्णाच्याच रहमतपूर गावातले असल्याने ते 1लीपासून एकाच वर्गात होते. 5वीच्या वर्गात विक्रमची आणि या सगळ्यांची ओळख झाली होती. विक्रम वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता. त्यामुळे नेहमी तो सर्वांना अभ्यासात मदत करीत असे. कृष्णाचे वडील दामोदर पाटील हे गावचे सरपंच होते. त्यांचा वाडा म्हणजे पाटलांचा वाडा या नावाने ओळखला जायचा. घरामध्ये वडिलोपार्जित जमीन जुमला जास्त होता. शेतात कामालाही गडी, तसेच घरीसुद्धा कामासाठी नोकर. परंतु एकुलता एक मुलाचे कृष्णाचे कधीच फाजील लाड झाले नव्हते. कृष्णा नेहमी आपल्या मित्रांना घरी बोलवत असे. त्याची आई वसुंधराबाई सुद्धा सर्वांशी प्रेमाने चौकशी करत असे. कधी सणासुदीला घरी बोलावून त्यांना खायला प्यायला देत असे. विक्रमच्या हुशार आणि वागण्यातल्या प्रेमळ स्वभावामुळे वसुंधराबाई त्याचे जास्त लाड करत असे. कृष्णा त्या घरच्या परिस्थितीच्या उलट. माधवच्या घरची परिस्थिती बिकट होती. दुसऱ्याच्या शेतात वडील मोलमजुरी करून प्रपंच चालवत होते. त्यामुळे माधवला चांगले शिक्षण देण्यावर त्यांचा भर होता. माधवला रूपा नावाची एक लहान बहीणही होती. ती माधवपेक्षा 2 वर्षाने लहान होती. अभयच्या वडिलांचा रामरावांचा प्रमुख व्यवसाय शेती होताच. जोडीला गावात घरगुती वस्तू व किराणा सामानांचे मोठे दुकानही होते. रामरावांनी बहिणीचा नवरा वारला म्हणून बहिणीला व तिच्या मुलीला अमृताला घरी आणले होते. अमृताच्या बाबांच्या मृत्यूमागे जमिनीचा आणि संपत्तीचा वाद असण्याची त्यांना शंका होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर जमिनीच्या वादातून अमृताच्या आईला सतत सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात येत होती. बहिणीच्या जीवाला असलेला धोका ओळखून रामराव त्या दोघींना घेऊन घरी आले होते. अभय त्यावेळी 8वीत शिकत होता. अमृता अभयपेक्षा 2 वर्षांनी लहान होती. अभयच्या शाळेत अमृताला 6वीच्या वर्गात टाकण्यात आले. अमृता आणि माधवची लहान बहीण रूपा एकाच वर्गात त्या शिकू लागल्या. त्या दोघींचीही छान गट्टी जमली होती. त्या लहान असल्या तरी पण खेळायला, रानात आंबे चिंचा गोळा करायला, तसेच डोंगर पायथ्याला जांभूळ करवंदे खाण्यासाठी त्या दोघेही त्या सर्व मित्रांच्या सोबत असत. 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच विक्रम साताऱ्याला निघून गेला. सर्व लहानपण सावकाश कृष्णाच्या नजरेसमोरून गेलं. विक्रम सोडून सर्वच मित्रमंडळी कृष्णाच्या संपर्कात होते. जरी त्याचे प्रत्येकाचे सध्या राहण्याचे ठिकाण वेगवेगळ्या शहरात असले तरी फोनमुळे ते नेहमीच त्यांच्या संपर्कात होते. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी अभय शाळेतील इतर विद्यार्थ्यांचा सध्याचा ठावठिकाणा शोधत होता. विक्रमचा मागोवा काढण्याची जबाबदारी कृष्णाने घेतली होती. साधारण जवळजवळ मध्ये 12 वर्षाचा काळ लोटल्यामुळे विक्रमशी संपर्क करण्यास कृष्णाला थोडे कष्टच घ्यावे लागले होते.
आज विक्रमची स्नेहसंमेलनाला जाण्यासाठी लगबग चालू होती. अनघाने सकाळी लवकर उठून चहा पोहे करून टेबलवर ठेवले होते. विक्रम खुर्चीवर येऊन बसला तसे अनघाने विक्रमला पोहे आणि चहा दिला. स्वतःही वाढून घेत तिने विक्रमकडे पाहिले, पण तो पोहे खाता खाता चमच्याने फक्त पोहे वर खाली करीत होता. विचारात घडला होता. विक्रमचे वडील बरेच वर्ष तालुक्यात साताऱ्यात कारखान्यात कामाला होते. 10वीचा निकाल लागता सर्व कुटुंब तालुक्यालाच नेण्याचा निर्णय विक्रमच्या वडिलांनी घेतला होता. तसेच विक्रमचे पुढचं शिक्षण तो साताऱ्यातच घेणार होता. यावेळी सर्व मित्रांना सोडून जायचे त्याच्या जीवावर आले होते. कृष्णाने तर दर 2 दिवस अबोल धरला होता. हे सर्व आठवताच विक्रमचे डोळे पाण्याने भरले. एक अश्रू अचानक गालावरून खाली उघळला. अनघा कितीतरी वेळ विक्रमचे निरीक्षण करत होती. अरे कधीपासून पाहते, तुझ्या खाण्याकडे लक्षच नाही आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी का? अनघाने काळजीने विक्रमला विचारले, पण विक्रमचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. अरे बोल ना, काय झालं असं डोळ्यात पाणी का? विक्रमने चेहरा लपवत, नाही काही नाही. कुठे काय? बोलता बोलता विक्रमला ठसका लागला. टेबलावर ठेवलेले काचेच्या ग्लासमधले पाणी अनघाने विक्रमला दिले. पाणी पिऊन हातातला ग्लास खाली ठेवत विक्रम बोलू लागला, 10वी नंतर गाव शाळा सोडून मी कॉलेजसाठी इकडे साताऱ्यात आलो. जिवलग मित्रांना सोडून येताना मनात काहीतरी तुटत असल्याची जाणीव होत होती. मित्रांची तेव्हा नेहमी आठवण यायची, पण नंतर हळूहळू अभ्यासात एवढा दंग झालो की आठवणी कधी मागे राहायला कळलेच नाही. पुढे कॉलेज, नंतर इथे चांगली नोकरीही मिळाली. मग आपलं लग्न. कशी वर्षे गेली जीवनाच्या रहाटगाड्यात मित्रांच्या भेटीगाठी राहूनच गेलं ग सगळं. गावाच्या घराकडे काका होते. जमिनीच्या वादातून बाबांनी संबंध तोडून टाकले होते, त्यामुळे गावाकडे जाण्याची वेळच आली नाही. आता स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या एवढ्या वर्षात कधी गावाकडे जाण्याचा योग आला आहे. आता काकांच्या मुलांबरोबरचे म्हणजे सुनील बरोबरचेही संबंध चांगले होऊ पाहत आहेत. जमले तर काकांनाही पाहून येऊ. अनघाला विक्रमची अवस्था समजली. त्याचा पुन्हा मूड चांगला करण्यासाठी त्याला म्हणू लागली, बरोबर आहे, एवढ्या वर्षानंतर तू तुझ्या मित्रांना भेटणारच, तसेच काकांनाही भेटू, पण त्याआधी तू नाश्ता संपव ना. सर्वांना भेटण्यासाठी सोबत चल म्हणून मला तयार केलंस. मी सुद्धा आतुर आहे या सर्वांना भेटण्यासाठी. पण बघ किती वाजलेत, उशीर होतोय. माझं खाऊन संपलं तरी तू अजून बसून आहेस. पटकन खाऊन घे, म्हणजे आपल्याला लवकर निघता येईल. तासभर प्रवास करायचा आहे आपल्याला. विक्रमने घड्याळ पाहिलं. अरे हो, खरंच की उशीर होतोय. चल, हे झालंच बघ माझं. ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. रहिमतपूरच्या बस स्टँडवरून विक्रमने ड्रायव्हरला सांगितले की आता गाडी उजव्या बाजूने सरळ पुढे घेऊन चल. पूर्वी स्टँडवर एकाच दुसरंच दुकान होतं, आता तर दुकानांच्या रांगा अगदी शाळेपर्यंत पोहोचल्या आहेत. बस बस, हा आता ही बघ डावीकडे शाळा आहे. तसे ड्रायव्हरने गाडी शाळेच्या दिशेने वळवली. शाळा दिसताच ड्रायव्हरने गाडी शाळेच्या फाटकाजवळ आणली. घड्याळात 11 वाजत आले होते. वेळेवर पोहोचलो ना आपण, विक्रम अनघाला म्हणाला. अनघाने फक्त हसून मान हलवली. विक्रम आणि अनघा गाडीतून उतरून शाळेच्या गेटमधून आत आले. एका महिलेने त्यांचे स्वागत करत गुलाबाचे फूल दोघांच्या हातात दिले. विक्रम इकडे तिकडे पाहत होता. प्रवेशद्वारावर रंगीत रेशमी कापडांनी आणि नारळाच्या जावळ्यांनी मोठी कमान तयार करण्यात आली होती. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच प्रशस्त रांगोळी काढलेली व त्यात सुंदर निरनिराळे रंग भरले होते. ती रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. शाळेच्या मैदानात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गोंड्याच्या फुलांच्या माळांनी आणि वेगवेगळ्या फुलांनी स्टेजवर पुष्परचना करून सजावट करण्यात आली होती. त्या फुलांचा सुवासाचा दरवळ वातावरणात उत्साह निर्माण करत होता. मंचावर उजव्या बाजूला चांदीची समई ठेवली होती. समईचे मंजूर स्वरांनी प्रसन्न वाटत होते. सनईच्या मंजूर स्वरांनी प्रसन्न वाटत होते. काही ओळखीचे तर काही नवीन शिक्षक मंचावर विराजमान होते. शाळेमध्ये शिकत असलेले 7वी 8वीचे विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनीची कार्यक्रमाची व्यवस्था पाहण्यासाठीची धावपळ सुरू होती. आमंत्रित माजी विद्यार्थ्यांसाठी मोठा मंडप आखण्यात आला होता. तसेच बसण्यासाठी खुर्च्या मांडलेल्या होत्या. विक्रम अनघाला शाळेची 4 मजली इमारत दाखवत माहिती देऊ लागला. ही आमची शाळा. या 12 वर्षात तिच्यात बदल काही फार झाला आहे. ही आमची शाळा. या 12 वर्षात तिच्यात बराच बदल झाला आहे. पूर्वी शाळा फक्त 1 मजली होती, पण आता शाळा बरोबर शाळेचे रूपही बदलले आहे. तसेच शाळेत आता इंग्लिश मीडियमसुद्धा सुरू करण्यात आले आहे. गावाकडे आता प्रगती दिसू लागली आहे. विक्रमची नजर मंडपाकडे गेली. आतुरतेने त्याची नजर आपल्या मित्रांना शोधत होती. अनघा भारावून बोलत असलेल्या विक्रमकडे कौतुकाने पाहत होती. विद्यार्थ्यासमोर मंचकांवर शिक्षक बसले होते. शाळेचे माजी मुख्याध्यापक ढेपे मास्तर यांनी समई प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व शिक्षक आता म्हातारपणामुळे थकले होते. कुणीतरी विद्यार्थी माईक घेऊन भाषण करत होते.
स्टेजसमोर बसलेल्या विद्यार्थिनींनी आपापली ओळख करून देण्याची विनंती करण्यात आली. तसे एक एक करत विद्यार्थी आपले नाव सांगून सध्या ते कोणती नोकरी किंवा त्यांचा काय व्यवसाय कामधंदा करतात ते सांगत होते. बऱ्याच जणांची नावे ओळखीची वाटत होती, पण चेहरे मात्र कोणाचे ओळखता येत नव्हते. प्रत्येकाच्या चेहऱ्यात फार बदल दिसत होते. मुलींमध्ये आता लग्न झाल्यामुळे बदल जाणवत होते. बऱ्याच जणी अगदी सुंदर साड्या नेसून दागदागिने घालून आल्या होत्या. प्रत्येकीच्या वयाप्रमाणे चेहऱ्यातही बदल दिसू लागले होते. माईकवर ओळख करून देताना त्या स्वतःविषयी सांगत होत्या. काही जणी फक्त संसार सांभाळत होत्या, तर काही आपला प्रपंच सांभाळत घरगुती मुलांची शिकवणी घेत, तर कोणी ब्युटी पार्लर चालवत होत्या. काही नोकरीही करीत होत्या. मुलांनीही आपली 10वीची तुकडी व सध्याचा व्यवसाय सांगत माईक एकमेकांना पुढे पुढे सरकवत होते. विक्रमला मंडपात प्रवेश करताना बघून तिथे मांडलेल्या खुर्चीवर बसलेल्या माधवने "ए विक्या, इकडे ये" अशी हाक मारून विक्रमला जवळ येण्याची खूण केली. माधव आणि कृष्णाला पाहून विक्रम अनघाला खुणवत जिथे आपला मित्रपरिवार बसला होता तिकडे घेऊन गेला. विक्रमने अनघाची ओळख करून देताच माधव आणि कृष्णाने हात जोडून नमस्कार केला. कृष्ण उभा राहून स्वतःची ओळख करून देत अनघाला म्हणाला, "मी कृष्णा. वहिनी, मी या गावातच रहिमतपूरमध्येच राहतो. मीच विक्रमला फोन करून स्नेहसंमेलनाचे आमंत्रण दिलं होतं." अनघाने स्मित करत हात जोडले. "अरे हो, आता तरी सांग, माझा नंबर कसा मिळाला?" विक्रमने कृष्णाला आश्चर्याने प्रश्न विचारला. "अरे त्याचं असं झालं की माझी 10वी नंतर पुढे शिकण्याची आवड नसलेली पाहून आमच्या आबांनी अनघाकडे पाहत कृष्णा म्हणाला, माझ्या वडिलांनी मला आमच्या गावात एक पतसंस्था काढून दिली. त्याच पतसंस्थेत आनंद शिंदे हा इसम कामाला आहे. एकदा योगायोगाने बोलता बोलता तो नांदगावचा म्हणजेच तुझ्या गावचा आहे समजल्यावर मी तुझी चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले, तुझ्या काकांचा मुलगा सुनील आनंदचा जवळचाच मित्र आहे. तुझ्या बाबांचे व काकांचे वाद झाल्यानंतर तुम्ही परत काय गावाकडे आला नाहीत, असे सुनीलने सांगितले. तसेच सुनील साताऱ्याच्या एका कंपनीत कामाला लागला आहे. तो तुझ्या संपर्कात आहे. मग काय सुनीलकडून मिळवला तुझा नंबर?" कृष्णाने विक्रमच्या प्रश्नाचे समर्थन केलं. विक्रमने गंभीर होत कृष्णाला सांगितले, एकदा सुनीलची आणि माझी अकस्मात भेट झाली. तेव्हा त्याने मला सांगितले की तो साताऱ्याला कामाच्या शोधात आला होता, पण बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. तेव्हा मला त्याची कीव आली. माझ्या ओळखीनिमित्तानं त्याला चांगला जॉब मिळवून दिला. वडिलांच्या आणि काकाच्या आपापसातल्या भांडणामुळे वैर धरून सुनीलशी संबंध तोडणे मला योग्य वाटले नाही. आता तोही आपुलकीने गावाकडे येऊन जा म्हणून मला बोलवत असतो. विक्रम काहीतरी आठवू लागला. अरे कृष्णा, आपला अभय नाही दिसला. आणि कोण बरं ती नेहमी आपल्याला त्रास द्यायची ती त्याची आत्याची मुलगी अमृता ना? तसे कृष्णाने सांगितले. या कार्यक्रमाच्या तयारीत अभयने पुढाकार घेतला आहे, परंतु जेवणानंतरच मी तुम्हाला येऊन भेटतो असा निरोपही दिला आहे अभयने. तसे विक्रमच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. या सर्व मित्रांना आपुलकीने भरभरून बोलताना पाहून आपणही यांच्यातील एक आहोत की काय असे अनघाला झाले होते. एवढ्यात विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यासाठी जो माईक दिला होता तो माईक एका मुलाने कृष्णाकडे दिला व म्हणाला, तुझी सर्वांना ओळख करून दे. माईक जवळ येतच कृष्णाने माधवला आणि विक्रमने आपली नावे व 10वीच्या वर्गाची तुकडी व आता कार्यरत असल्याच्या कामाची ओळख सांगून माईक पुढे दुसऱ्या मुलांकडे देऊन टाकला. सगळ्यांची सध्याची ओळख सांगून झाल्यावर माजी विद्यार्थिनी सौ भारती यादवने स्टेजवर माईक जवळ उभे राहत भाषणाला सुरुवात केली. शिकवणी ज्यांनी आम्हा दिले ज्ञान, फार अशा सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आपण पुन्हा असे परत भेटू. या भेटीची व आनंदाची भावना मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. बालमनावर झालेले संस्कार हे मातीत बीज पेरण्यासारखे आहे. त्या रोपट्याला जसे सांभाळावे लागते, जसे संस्कार होतात तसेच आपल्या बालमनावरही झाले. आज त्या रोपट्याचे झाड झाले आहे. म्हणजेच ही सर्व मुले आत्मनिर्भर होऊन आता आपापल्या क्षेत्रात पुढे आली आहेत. कधी काळी आपल्या या शाळेत शिकलो, आज मीही एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या शिक्षकाने दिलेल्या ज्ञानामुळे आणि संस्कारामुळेच आपण आदर्श नागरिक म्हणून या समाजाचा घटक बनलो आहोत. आज कोणतेही क्षेत्र असो, आपले विद्यार्थी आज तिथे आहेत, त्यांचे श्रेय आपली शाळा व आदर्श शिक्षक यांना आहे. सर्वांनी भारतीच्या भाषणाचे टाळ्या वाजवून कौतुक केले. हळूहळू पावले टाकत पवार गुरुजी भाषणासाठी उभे राहिले. माईक जवळ उभे राहून समोर बसलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहून गुरुजींनी बोलायला सुरुवात करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. गुरुजी म्हणाले, आमच्या समोर जेवढी पण मुलं मुली बसले आहेत ना, ते आपापल्या कामात कुशल. कुणी संसारात व्यस्त आहे, तरीही एवढ्या व्यस्त परिस्थितीत कामाच्या व्यापातून वेळ काढून एक नाही दोन नाही तब्बल 12 वर्षांनी हे सर्व आठवणीने आम्हाला शाळेत भेटण्यासाठी आले याचा खरोखरच आनंद वाटतो आहे. गुरु फक्त ज्ञान देत असतो, ते आत्मसात करून त्याचे चीज करणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. असेच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात राहा. आम्हा सर्व गुरुजनांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. पवार गुरुजींचे भाषण ऐकून सर्वजणांनी टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाची सांगता सर्व शिक्षकांना श्रीफळ व शाल देऊन करण्यात आली.
सर्व विद्यार्थ्यांच्या जेवणाची मंडपात व्यवस्था करण्यात आली होती. जो तो आपल्या मित्रांच्या टोळ्या करून एकत्र जेवायला बसले होते. अनघा विक्रमच्या जवळच बसली होती. जेवण होताच सर्व मंडळी आपले आपले ग्रुपवरून फोटो काढू लागले. कुणी गप्पा मारण्यात मग्न झालेत. आज कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती. शालेय वयात शाळेची घंटा वाजता दप्तर पाटीला लावून घरी जाण्यासाठी जे घाई असायची तशी घाई आज कुणालाही नव्हती. हा दिवस संपूच नये असे साऱ्यांना वाटत होते. विक्रम माधवकडे वळून माधवीची चौकशी करू लागला. बाकी काय माधव, तू कसा आहेस? काय करतोस सध्या? तुझी छोटी बहीण रूपा कशी आहे? तसे माधव हसून म्हणाला, छोटी बहीण केव्हाच मोठी झाली. रूपा सुखात आहे. रूपाच्या लग्नाला 2 वर्ष झाली. बहिणीच्या कर्तव्यातून मोकळा झालो. वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. आता पाटणला वकील आहे आणि माझे स्वतःचे कार्यालय आहे. विक्रम, तू काय करतोस? माधवच्या प्रश्नाला विक्रमने उत्तर दिले, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. साताऱ्यातच मी एका कंपनीत डिझाईन हेड या पदावर काम करतो. ही अनघा, ही सुद्धा मला मदत करते. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो. आम्ही दोघांनीही कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी संपादन केली होती. शिक्षण घेता घेता कधी प्रेमात पडलो कळलेच नाही. मग घरच्यांच्या संमतीने विवाह झाला, बरोबर ना? असे म्हणत विक्रमने अनघाकडे पाहिले. नजरानजर होताच अनघा फक्त लाजली. एवढ्यात अभय आणि अमृता दोघे जेवण उरकून मंडपात आले. सर्वांना पाहून अमृता मोठ्याने ओरडून आवाज दिला, काय बोलते पब्लिक? कशी आहेत आमची माणसं? तसे कृष्णाने विक्रमला डोळा मारला व हळूच म्हणाला, जसे आतुरतेने वाट पाहत होतास, ही बघा जोडी आली. विक्रमला पाहून अभय आनंदाने ओरडलाच, अरे बापरे, किती दिवसांनी आपली भेट होत आहे. अमृताने कृष्णाला विक्रमच्या कानात बोलताना पाहिले होते. तेव्हा अमृताने कृष्णाकडे डोळे वाटारत विचारले, काय बोलत होतास रे? कृष्णाने कुठे काय, काही नाही असे बोलत खांदे उडवले. अमृतामध्ये खरोखरच फार बदल दिसत होता. गळ्यात मंगळसूत्र, साडी, सैलसर केसांचा आंबाडा, हे सर्व बदल पाहून विक्रमला थोडे नवल वाटले. तो तिला पाहतच राहिला. पण इतक्या वर्षांनी अमृताशी असे कसे बोलायचे तो थोडा गोंधळला होता. तो तिच्यापासून नजर चोरत अभयकडे पाहत होता. अभय, तुझं काय, तुझा बिझनेस कसा चालू आहे? माधवने विचारलं. मी ॲनिमेशन आणि मल्टीमीडियाचा 2 वर्षाचा कोर्स करून माझा स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू केला आहे. कधी संधी मिळेल तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा आहे. विक्रम आता जरा नाराजीतच अभयला व अमृताला म्हणाला, अरे तुम्ही दोघे शाळेत असल्यापासून किती वर्ष एकमेकांच्या प्रेमात होतात आणि लग्नाला सुद्धा बोलवलं नाहीस आम्हाला. अमृताने लांब श्वास घेऊन सांगायला सुरुवात केली, अरे काय सांगू विक्रम तुला, आम्हाला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं. तुला माहीत आहे ना, लहानपणापासून मी मामांकडे म्हणजे अभयच्या घरी वाढले. मामांनी आईचं आणि माझं सर्व केलं आहे. बाबांच्या जाण्यापासून आई आजारी होती. तिला मोठ्या आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस आईचं आजार पण वाढत गेलं. अचानक गेल्या वर्षी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली. तिच्याकडे काहीच दिवस बाकी आहेत. माझ्या आणि अभयचे लग्न पाहण्याची आईची शेवटची इच्छा मामांनीही मान्य केली. मामांनी आणि मामींनी तर आधीपासूनच मला सून म्हणून पसंत केलं होतं. मग आम्ही दोघंही लग्नासाठी तयार होतो. आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला व त्या दिवसांमध्ये जेवढे जवळचे नातेवाईक होते तेवढ्यांनाच आमंत्रण केलं. कृष्णाला विचार, किती घाईघाईत सर्व उरकलं. काही दिवसातच आई सोडून गेली. अमृताला आईच्या आठवणीने डोळे भरून आले. अनघाने अमृता जवळ जाऊन तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. तसे अमृताच्या डोळ्यातील पाण्याला आपोआपच वाट मोकळी झाली. तसे ते पाणी बाहेर पडून डोळे मोकळे झाले. पण वेळेचे भान ठेवून अमृता अनघाला म्हणाली, मी सावरले आहे यातून, तू काळजी करू नकोस. अनघाची छेड काढण्यासाठी अमृताने तिला विचारले, बाकी विक्रम कसा वागतो ग तुझ्याशी? आधी मुलींशीही बोलत नसे. त्याचा स्वभाव बुजरा होता. अजूनही त्याचा स्वभाव तसाच लाजाळूच आहे का? अमृताचे वाक्य ऐकताच अनघा लाजली. विक्रम तर गोंधळलाच. अगं तुझं आपलं काहीतरीच. सर्वजण खळखळून हसू लागले. कृष्णाने लगेच अमृताला इशारा केला व म्हणाला, या लाजाळू स्वभावाच्या माणसाने लव्ह मॅरेज केलं आहे, आता बोल. अमृता जोराने ओरडलीच, काय सांगतोयस? हा तर चुपारुस्तम निघाला. तसे पुन्हा हास्याचे कारंजे फुलले. माधवने सर्वांकडे पाहत विचारले, किती वर्ष लोटली, काही आठवते का? तुम्हाला आपल्या शाळेचे दिवस आठवतात का? किती धमाल करत होतो आपण शाळेत असताना. नेहमी एकमेकांच्या खोड्या काढायच्या आणि सगळेच भांडत बसायचे. खोड्या काढण्यात पुढे म्हणून शाळेच्या शिक्षकांपर्यंत आमचे नाव नेहमीच गेलेली असे. शिक्षा म्हणून कितीतरी वेळा छड्यासुद्धा खाल्लेल्या आहेत, कृष्णा आणि मी. काय कृष्णा, आठवते ना? कृष्णाही उत्साहात बोलू लागला, म्हणजे काय? मस्तीमध्ये तू आणि मी सर्वात पुढे होतो. अभयनेही आपली आठवण सांगायला सुरुवात केली. तुम्हाला आठवत आहे का, 8वीत असताना आपण जेवणाच्या सुट्टीत खेळायला शाळेच्या मागे जे मोठे झाड होते ते वडाच्या झाडाच्या लोळणाऱ्या पारंब्यावर झोके खेळण्यासाठी गेलो होतो. तेव्हा झोके घेता घेता मधली सुट्टी कधी संपली आपल्याला कळलीच नाही. खेळण्याच्या नादात वेळेचे भान राहिले नव्हते
वर्गात 4 मुंडके कमी आहेत हे मास्तरांच्या लक्षात येताच काळे मास्तरांनी आपली चौकशी केली. मुलांच्या सांगण्यावरून मास्तर वाड्याच्या झाडाखाली आपला मार्ग काढत आले होते व ते वेताच्या छडीने एकेकाची चांगलीच पूजा केली होती. विक्रम बोलू लागला. बरोबर, मला तर म्हणाले होते मी तुला अभ्यासातील तुझ्या प्रगतीमुळे हुशार विद्यार्थी समजत होतो, पण तुझंही आता या मुलांच्या संगतीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होत चाललं आहे. संगतीचा परिणाम अजून काय? मास्तरांचं म्हणणं एवढं जिवारी लागलं. तुम्हाला सांगतो की त्या दिवसापासून मी ठरवले, आधीसारखे आपण भरपूर अभ्यासात पुढे जायचे, आपल्याबरोबरच मित्रांना पण अभ्यासात पुढे न्यायचे. कृष्ण म्हणाला, खरं आहे विक्रमचं, त्याच्यामुळेच मला ही अभ्यासाची गोडी लागली.